आता ह्या बाया इथं का बरं बसले शेवटपर्यंत एवढं बघा सांगतो मी तुम्हाला. आणि आज आलो तुम्ही सयाजी हॉटेलला पिकअप करायला कस्टमरला. कस्टमर एकदम जबरदस्त स्वभाव कस्टमरचा. हेच ते कपल आहे, यांना पिकअप करायला आलो होतो आणि यांना त्र्यंबकेश्वरला घेऊन जाणार आहे. मग त्र्यंबकेश्वरला आल्याच्यानंतर बघू शकता इथलं क्लायमेट आहे ना, सकाळी सकाळी एकदम खतरनाक होतं, एकदम जबरदस्त. गर्दी मोकर होती पण मग मस्त क्लायमेट भारी होतं. कस्टमरला म्हटलं सर तुम्ही VIP पास घेऊन टाका, म्हटलं मी बाहेरून दर्शन घेतो म्हणजे तुमचं लवकर दर्शन होईल आणि माझं बी जरा व्हिडिओ वगैरे काढणं होईल. म्हणजे कस्टमर म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही. मग तुमचं भाऊ कॅमेरा स्टार्ट करून निघला ना इथलं क्लायमेट दाखवायला. इथलं काय आता हे लोक जे विकता नाही सामान किती ओरिजिनल आहे यांच्या जीवाला माहिती. बघता आपल्याला तर विश्वास नाही भाऊ. आता ही बॅग बघू शकता तुम्ही, लेडीजची बॅग. सगळे पैसे तर माणसाच्या खिशात आता, लेडीज मोठमोठ्या बॅग घेऊन फिरता आणि पैसे तर काहीच नसायचे, सगळं लाली पावडरचं सामान असतं. आणि या बाया कशाला बसल्या माहिती का भीक मागायला. एक दिवस ओला उबरच्या भरोशावर इथंच भीक मागावं लागणार आहे आपल्याला भावांनो. आणि आजकाल तर पोरं कुठे फोटोशूट साठी चालू होऊन जातात. हे फोटोशूटची जागा आहे का बघा ती पोरगी. आता दोघी पोरी मस्त रील्स का फोटो काढून राहिल्या काय माहिती, कुठं बी असे डेंजर सुरू होऊन जातं ना. आजकाल सोशल मीडियाचा किडा